देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी, सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. पवित्र श्रावण महिना आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि याच पार्श्वभूमीवर भद्रा मारुती भक्तांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील जाज्वल्य दैवत श्री भद्रा मारुती मंदिरात भाविकांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून हिंदू धर्मीयांच्या पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे. या काळात संपूर्ण मराठवाडा आणि खानदेशातून लाखो भाविक भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येतात. विशेषतः श्रावणातील शुक्रवारी रात्री हजारो भाविक पायी चालत येतात, तर शनिवारी मंदिरात प्रचंड गर्दी असते. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर संस्थानाने विशेष कंबर कसली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण मंदिर परिसरात वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. यासोबतच शिस्तबद्ध दर्शन रांग, पिण्यासाठी RO प्लांटचे शुद्ध पाणी, तात्पुरते वैद्यकीय केंद्र आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी जादा ST आणि शहर बसेसची सुविधा देण्यात आली असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून तब्बल 70 सुरक्षा रक्षक आणि पोलीस मदत केंद्र तैनात करण्यात आले आहेत. तसेच महाप्रसादासाठी एक मोठे शेड देखील उभारण्यात आले आहे. भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भद्रा मारुती देवस्थानाचे अध्यक्ष मिठ्ठ बारगळ आणि जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी दिली आहे. यंदाच्या श्रावणात तुमचे भद्रा मारुतीचे दर्शन अधिक सुखकर होणार हे नक्की. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एन मराठी न्यूज. ब्युरो रिपोर्ट रामलाल निंभोरे, खुलताबाद. राजेंद्र तानाजी जोंधळे श्री भद्रा मारुती संस्थान या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशनचं काम या ठिकाणी करते. श्री भद्रा मारुती संस्थान सालाबादप्रमाणे या वर्षी श्रावण महिना 13 तारखेपासून या ठिकाणी सुरू होतोय आणि 14 तारखेला शुक्रवार आहे आणि शुक्रवारपासून 10 वाजेपासून लाईन लावायला सुरुवात होईल आणि शनिवारी 15 ऑगस्ट आणि शनिवार एकत्र असल्यामुळं गर्दीचा उच्चांक होणार आहे. भाविकांच्या सुखसोयीसाठी रेलिंग सिस्टीम ठेवलेली आहे. महिलांसाठी सेपरेट लाईन ठेवलेली आहे. पुरुषांसाठी 2 लाईन ठेवलेल्या जनरलच्या आणि पाणी पिण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे मेडिकल व्यवस्था आहे. कुठल्याही पेशंटला भाविकाला जर काही इजा झाली, काही अचानक अडचण आली, त्यासाठी 108 नंबरची ॲम्ब्युलन्स या ठिकाणी स्टँड बाय 1 महिना आहे. आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शुक्रवार शनिवार भंडाऱ्याचा सुद्धा कार्यक्रम भाविकांसाठी त्याचं आयोजन झालेलं आहे. पोलिसांचा भरपूर असा फौजफाटा आहे, होमगार्ड्स आहे आणि भद्रा मारुती संस्थांच्या वतीने या ठिकाणी 70 सुरक्षा रक्षकांची या ठिकाणी उभारणी केलेली आहे. आणि येणे जाण्याचा रस्ता, लाईन आणि भद्रकुंड सुद्धा या ठिकाणी आहे. आणि यंदा गर्दी जास्त होणार या दृष्टिकोनातून या ठिकाणी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी भव्य असं मंदिर परिसरामध्ये शेड उभारलेलं आहे. त्याचप्रमाणे भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो त्यासाठी सुद्धा एक भव्य शेड एक मंदिराच्या बाजूने एक उभं केलेले आहे. विश्वस्त मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे आणि सुधारणाही चालू आहे. नवीन प्लॅननुसार आर्किटेक्ट साहेबांनी या ठिकाणी मोठं प्लॅनिंग या ठिकाणी सुरू केलं आहे. या ठिकाणी संस्थांचे अध्यक्ष माननीय मिठ्ठू पाटीलजी बारगळ, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष रामनाथ पाटील बारगळ आणि या संस्थांचे सचिव जे आहेत नामदार अतुलजी सावे साहेब, माननीय माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब, या ठिकाणी कचरू पाटील बारगळ आणि या ठिकाणी भूषणजी अग्रवाल, त्याचप्रमाणे पोपट शेठ जैन आणि या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सेवेकरी म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत. आणि अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी भद्रा मारुती संस्थान दर्शनाच्या दृष्टिकोनातून भाविकाच्या अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा या श्रावण महिन्यात केलेल्या आहेत.